हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी मानसी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी खूप खुश होते आणि जेव्हा मी खुश असते ना तेव्हाच मी ब्लॉग शूट करते, नाहीतर मी करत नाही. तर का खुश होते बघा. व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आहे माझ्याकडे. तर व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट देणार होता आज ओमकार मला आणि खूप छान छान व्हरायटीज होत्या इथे. तर मी ना एकच ड्रेस घेणार म्हणून आले होते, बट मी 2 ड्रेस आणि एक साडी पण घेतली. तर तो पूर्ण व्लॉग बनवेल मी, बिकॉज मी ऑनलाईन पण काहीतरी मागवलं आहे, तर ते पण तुम्हाला दाखवेल मी नक्की. आणि मला आहे ना गाईज, म्हणजे तुम्हाला कसल्या साड्या आवडतात मला सांगा. मला तर ट्रेडिशनलमध्ये जास्त आवडतात, म्हणजे पैठणी झालं, काठपदरमध्ये जे इरकलचा पल्लू असतो ना त्यावाल्या, परत वारली प्रिंटवालं ते कॉटन साडीज, अशा मला हँडमेड जे असतात ना, म्हणजे प्युअर सिल्क, त्या जास्त आवडतात. तर इथून आहे ना मी ही साडी घेतली होती, काय त्याचं नाव, गडवाल सिल्क, हां ती घेतली होती. तर कलर वगैरे मी दाखवलं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर इथे आम्ही त्याच्यानंतर लंचला गेलो, त्याच्यामुळे मग मी खूप हॅपी असते. माझं वाचतं ना घरी स्वयंपाक बिपाक बनवायचं, तर मग मनासारखं सगळं शॉपिंग, मग लंच आणि मग त्याच्यानंतर ही शॉपिंग. तर ही माझी खूप दिवसापासूनची पेंडिंग, म्हणजे लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी किती शोधलं ऑर्किड, म्हणजे घराच्या एरियामध्ये नाही भेटलं. तर इथे फायनली आम्हाला भेटलं ते. तर इंडोर प्लांट्स घ्यायचे होते मला खूप सारे, आणि मग टाईम पण होताच, मग म्हणलं चला जाऊ. तर फायनली इथं ऑर्किड होतं मला जे घ्यायचं होतं. बट बघा इथं किती ब्युटिफुल त्याला फ्लावर्स वगैरे आलेत, आणि एकच होतं तिथं अख्ख्या नर्सरीमध्ये. पण मग अनफॉर्च्युनेटली मला ते नाही घेता आलं, बिकॉज आहे ना ते बोलले की त्याला डायरेक्ट सनलाईट पण नाही चालत, म्हणजे पार्शियल सनलाईट लागतं आणि मग मेंटेन नाही होणार, कारण दोघं वर्किंग आहे, दोघं ऑफिसला गेल्यावर मग त्याच्याकडे कोण बघणार, असं झालेलं. आणि पाणी पण त्याला म्हणजे नाही का, त्यांनी सांगितलं की म्हणजे डेली द्यायचं, पण एकदम थोडं टाईम फिक्स ठेवायचं. मग ते हाय मेंटेनन्स होतं खूप, त्याच्यामुळं मग आपण गरिबासारखं आपलं रबर प्लांट घेतलं मी. आणि अजून एक खूप छान काहीतरी घेतलं आहे, तर गौतम बुद्धांचं पॉट घेतलं आहे एक मी, आणि त्याच्यात युकॅलिप्टस घेतलं आहे. तर तिथे पण व्हरायटीज खूप छान होत्या त्याच्यामध्ये. अजून मनी प्लांट पण घेतलं आहे, आणि ते ब्ल्यू कलरचं फ्लॉवर असतं ना, गोकर्ण बोलतात त्याला, तर ते पण घेतलं आहे. तर इथे म्हणजे सायझेस खूप होते आणि कलर पण होते अशा पॉट्समध्ये. तर मी हे जे व्हाईट कलरचं आहे ना, मी ते घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात म्हणजे झाडं लावली, आणि त्याच्यानंतरचं तर हे खूप सुंदर दिसत होतं. कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यावर मी पहिलं सगळं लावलं वगैरे झाडं कुंड्यांमध्ये, आणि खत पण आणलेलं मी येताना तिथूनच. तर मग सगळं कंपोस्ट वगैरे पण टाकलं माझ्या जुन्या प्लांट्सला, आणि आय एम सो सॉरी. आणि मग त्याच्यानंतर मला डिनर बनवायचा एवढा कंटाळा आलता ना, आणि ऑलरेडी आम्ही मटण घेतलं होतं जाता, मग परत फिशवाला दिसला, त्याच्यामुळे मग ओंकारने परत त्याला क्रेविंग झालं ते बघून, आणि मग फिश पण घेतलं. आणि मी ऑलरेडी दमली होती, म्हणजे काम तर काही केलं नव्हतं मी, बट फिरून आहे ना मला वैताग आलेला. मग तरी मी फास्टमध्ये एकदम मटनची भाजी केली. तर गाईज, तुम्हाला ना व्हेज जेवण लवकर बनवता येतं का नॉनव्हेज? म्हणजे मला तर नॉनव्हेज इझी वाटतं. एक भाजी बनवली, राईस बनवलं, चपाती बनवली, नाही तर भाकरी जरी टाकल्या 2 तर झालं. तसं व्हेजमध्ये लय मला तामझाम वाटतं, म्हणजे भाजी, चपाती, वरण भात, गोड काहीतरी असं सगळं. तर मग पटकन नॉनव्हेज मटनची भाजी बनवली, आणि आम्ही फिश घेतलेले, मग त्याच्यातले थोडेच फिश फ्राय केले. तर मग त्याच्यानंतर आम्ही डिनर वगैरे केलं. आणि नेक्स्ट डे ना आत्तू आहे ना आमची, हडपसरला एक राहते, त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं, तर आम्ही तिकडं गेलतो. तर तिथलं शूट केलेलं आहे, म्हणजे किती सुंदर डेकोरेशन, क्रिएटिव्हिटी बघा. हे असं डेकोरेशन मी रील्समध्ये बघितलं होतं, पण म्हणजे खूप छान केलेलं, म्हणजे मला खूप आवडलं. तर म्हणून मी शूट वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर रांगोळी पण तुम्ही बघा खूप छान आहे. आणि मग तिथे हळदी कुंकू वगैरे केलं, आणि ओंकार येतानाच उशिरा आला, त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. आणि ही सुंदर रांगोळी पण आत्तूंनीच काढली होती. तर त्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू वगैरे प्रोग्राम केला, आणि जेवण पण तिथंच केलं, आणि खूप सारे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले तिथे. आणि मग त्याच्यानंतर
यायला आम्हाला ना खूप उशीर झालेला आणि आतून काय गिफ्ट दिलं ना दाखवते. तर हा सिल्वरचा ग्लास आणलेला, म्हणजे खूप छान, म्हणजे बाहेरच्यांना वेगळं दिलं, आम्हाला वेगळं होतं. तर मग त्याच्यानंतर आम्ही येता येता नॅचरल्सला गेलो, आईस्क्रीम खाल्ली. तर असा होता माझा दिवस. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड